आज पालघरमध्ये सकाळी जवळपास 11 वाजल्यापासून आपला पाऊस थांबलेला आहे. मागचे 2 दिवसांमध्ये बरेचशा ठिकाणी आपल्या 300 mm वरती पाऊस गेलेला होता. त्यामध्ये प्रामुख्याने पालघर आणि डहाणू तालुका आणि वसई तालुका हे 3 इफेक्टेड आहे. पालघरमध्ये पर्टिक्युलरली जिथे आज रोजी आपण आहोत ते केळवा, सफाळे, मनोर, बोईसर हा जो भाग आहे तो जास्ती अफेक्टेड होता. इथे आज रोजी आपण काही लोकांना शिफ्ट केला होता. 2 दिवसांपासून त्यांना आपण वेगवेगळ्या शेल्टर्समध्ये ठेवला होता. काही ठिकाणी असं आहे की लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, पण ते लोकांना शिफ्ट करायची तशी वेळ नव्हती आली, पण त्यांचं घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या अनुषंगाने सर्व ठिकाणी आम्ही पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे टीम्स बनवलेली आहेत. आपले रेव्हेन्यूची टीम आणि त्यासोबत इतर जे कर्मचारी आहेत त्यांना सोबत घेऊन 2 दिवसांमध्ये सगळे पंचनामे पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आपण इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि आपली सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे. जोपर्यंत लोकांच्या घराची परिस्थिती नॉर्मल होत नाही तोपर्यंत त्यांना आपण फूड पॅकेटचं नियोजन करून दिलेलं आहे. जिथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ते आहे तिथे ग्रामपंचायत मार्फत ते फूड पॅकेट्स आपण वितरित करतोय आणि जिथे ग्रामपंचायत कार्यालयापेक्षा लांब आहे तिकडे स्थानिक पातळीवरती आमचे रेव्हेन्यू यंत्रणेमार्फत आपण फूड पॅकेट्स पुरवतोय. जे काही फूड पॅकेटचा खर्च आहे ते शासनाकडनं त्यांना रिइम्बर्स करण्यात येणार आहे. यासोबत इतर पण जे रिलीफ मेजर्स आहेत ते लोकांना आपण देणार आहोत. हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकी जिथे जिथे नुकसान झालेलं आहे ते कॉम्पन्सेशन दिलं जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आजपर्यंत किती जीवितहानी किती झालेली आहे? आज रोजी आपल्याकडे 13 लोक मयत झालेली आहेत. त्यामध्ये मागच्या 24 तासामध्ये आपल्याकडे 3 लोकांची तशी रिपोर्ट आलेली आहे. त्याशिवाय आपल्याकडे काही जनावरांचं नुकसान झालेलं आहे. जवळपास 15 जनावर वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याकडे नुकसान आपला रिपोर्ट झालेला आहे आणि 8,000च्या जवळपास कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे. या सर्व गोष्टीमध्ये विल्हेवाट लावण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्या डिपार्टमेंट मार्फत सुरू करण्यात आलेली आहे. अॅनिमल हजबंड्री डिपार्टमेंट त्यामध्ये लुकिंग करतोय आणि जे दुर्दैवाने मृत्यू झालेले व्यक्ती आहेत त्यांच्या बाबतीमध्ये PM आणि सगळी प्रोसेस करून त्यांना सुद्धा मोबदला देण्याच्या अनुषंगाने शासनाची कारवाई जी आहे आपण सुरू केलेली आहे. झांझरोली धरणामध्ये 2 दिवसा अगोदर एक भिंतचा भाग कोसळल्यामुळे एक पॅनिकची परिस्थिती तिथे निर्माण झाली होती. त्या अनुषंगाने आपण इरिगेशन डिपार्टमेंटला कळवलेलं होतं आणि त्यांची टीमने येऊन पाहणी केलेली आहे आणि रेस्टोरेशनचे काही वर्क्स पण त्यांनी तातडीने इनिशिएट केलेले आहेत. 2 दिवसाच्या कार्यानंतर आज त्यांची टीमने टेक्निकली त्या धरणामुळे कुठलीही धोक्याची परिस्थिती नाही असं आम्हाला एक लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे. या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने या धरणाच्या डाऊनस्ट्रीमला जवळपास 1000 लोक होती. 4 पाड्यांमधली प्रामुख्याने त्यांना आपण शिफ्ट केला होता. काही लोकांची व्यवस्था आपण तिकडच्या स्थानिक दुसऱ्या पाड्यांमध्ये केली होती आणि काहींना आपण वाकसई ग्रामपंचायती हद्दीतील शाळेला ठेवला होता. आज जसा आपली परिस्थिती सुधारलेली आहे ते सर्व लोकांना आपण त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची परत व्यवस्था करतोय आणि जर भविष्यात गरज लागली तर त्यांना आपण सेन्सिटाईज केलेला आहे की जेव्हा लागली तेव्हा आपण त्यांना तिकडनं मूव्ह करण्याचा परिस्थिती घेऊ. यासोबतच इरिगेशन डिपार्टमेंटला कायमस्वरूपी तिकडे उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने काल माननीय मंत्री महोदयांनी पण स्थल पाहणी करून सूचना दिलेली आहे आणि आम्ही प्रशासन म्हणून एन्श्योर करू की ते त्याचं पालन करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.